नमस्कार मंडळी, आज आहे मुलींची फरमाईश सँडविच कर म्हणून. तर आपण सँडविच करणार आहोत. आता आहे पावसाचं वातावरण, त्याच्यामुळे मुलींना सँडविच खाऊ वाटले. तर चला आपण सँडविच तयार करूया. हे असं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मुलींना सँडविच खायची इच्छा झालेली आहे. तर चला आपण तयार करूया सँडविच. मी बटाटे उकडत घातलेले आहेत आणि इथं मी लसूण, मिरची, आलं आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. यातलीच मी 1 चमचा मिरची बाजूला काढून ठेवणार आहे कोथिंबीरीची चटणी करण्यासाठी. हिरवी चटणी आम्हाला पुदिना एवढा खास आवडत नाही, त्याच्यामुळं कोथिंबीरीची चटणी इथं तयार करणार आहे. इथं बटाटे आपले शिजून झालेले आहेत, ते सोलून बारीक कट करून ठेवलेले आहेत. तोपर्यंत मी कढईत तेल टाकून कांदा आणि टोमॅटो भाजून घेत आहे. कांदा टोमॅटो थोडेसे लालसर भाजल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आणखी कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला मिरची बारीक केलेली टाकायची आहे 2-2.5 चमचे. ती टाकल्यानंतर ती मिरची ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे, जेणेकरून मिरचट त्या बटाट्याचा वास येणार नाही. मिरची परतून झाल्यानंतर त्याच्यात मी बटाटे टाकून व्यवस्थित बटाटे परतून घेत आहे. बटाट्यात मसाला मिक्स झाल्यानंतर वरतून थोडा मीठ टाकायचं आहे चवीनुसार. हे मीठ मसाला परतत असताना जरी टाकलं तरी चालतंय. आणि बटाट्यात मिक्स होईपर्यंत मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत. माझ्याकडे स्मॅशर नव्हता, त्याच्यामुळे मी फुलपत्रानेच स्मॅश केलेले आहेत बटाटे. सगळं मिक्स झाल्यानंतर मी एक छोटीशी सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली होती आणि त्याच्यात वरून अजून थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे. एकदम 1 सेकंदभर आपल्याला झाकण टाकून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. मागणं टाकलेलं टोमॅटो आणि सिमला मिरची आपल्याला जास्त शिजवून द्यायची नाही, नुसती वाफ काढायची आहे. आता इथं मी मंद आचेवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्याला बटर लावून घेतलेले आहेत आणि त्यावरती ब्रेड ठेवलेले आहेत. आता मी इथं हिरवी चटणी सगळ्या ब्रेडला लावून घेत आहे चमच्याने. आपल्याला जेवढं तिखट करायचं आहे तेवढी चटणी लावून घ्यायची आहे. लहान मुलं खाणार आहेत, त्याच्यामुळे मी थोडीशी चटणी लावत आहे. यानंतर हिरवी चटणी लावल्यानंतर आपण बटाट्याची भाजी घेतलेली आहे ती व्यवस्थित ब्रेडवरती थापून घ्यायची आहे, व्यवस्थित लावून घ्यायची आहे. बटाट्याची भाजी लावून झाल्यानंतर त्या बटाट्याच्या भाजीवरती मी चीजचे बारीक बारीक तुकडे कट केले ठेवत आहे पसरवून. त्यानंतर दुसरा ब्रेड घेत आहे, त्यावरती सॉस लावून घेत आहे, व्यवस्थित चमच्याने सॉस पसरून घेत आहे. त्यानंतर सॉस लावलेला ब्रेड मी त्या बटाट्याच्या भाजीवर ठेवून दिला आहे आणि सँडविच पलटी करून घेतलेला आहे. व्यवस्थित दोन्ही बाजूने लालसर सँडविच भाजून घेत आहे. आता इथं आपले सगळे सँडविच करून झालेले आहेत आणि भाजूनही झालेले आहेत. आता मी ते प्लेटमध्ये काढून व्यवस्थित तिरक्या आकारात कट करून घेत आहेत. त्याचे त्रिकोण तयार करायचे आहेत, जेणेकरून सॉसमध्ये व्यवस्थित बुडवून मुलांना खाता येतील. मुलींना विचारलं सँडविच कसं झाले, तर म्हणाल्या हॉटेलमधल्यासारखं झाले. मुलींना तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता ह्या माझ्या छोट्या कार्टूनला सॉसमध्ये सँडविच बुडवून खायचं होतं, नुसतं खायचं नव्हतं. त्याच्यामुळं दीदीला म्हणत होता सॉसमध्ये बुडव म्हणून. त्याच्यानंतरच त्याने खाल्लं ते.
ही माझी सँडविच बनवण्याची पद्धत. मी पहिल्यांदाच सँडविच केलेलं आहे. आम्ही कधी सँडविच खाल्लेलं पण नाही आणि बनवलेलं पण नाही. पहिलीच वेळ बनवलेलं आहे. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत माझी? आवडल्यास तुम्ही पण करून बघा. तर तुम्हाला सँडविचची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन. चला बाय.